अल्कोहोलिझम. तर अल्कोहोल घेतल्यामुळे जसं मी म्हणते ना की इन्फ्लमेशन आपल्या बॉडीतलं वाढतं. इन्फ्लमेशन म्हणजे काय तर एक प्रकारची सूज, जसं की आता मी पडले आणि माझ्या पायाला लागलं तर जो पाय सुजतो आपला, तर ती बॉडीची प्रतिक्रिया असते इन्फ्लमेशन, पण ती चांगल्यासाठी असते की बरा होणार असतो आपला पाय, लगेच 2-3 दिवसामध्ये ती सूज उतरते. पण इथं काय होतं की जेव्हा तुम्ही अल्कोहोलिझम करता म्हणजे ड्रिंक घेता, तर त्यावेळी जे काही इन्फ्लमेशन आहे त्याच्या आत जे वाढतं ना ते कमी नाही होत, ते वाढतच राहतं. जसं मी म्हटलं की इन्फ्लमेटरी मार्कर जे आहेत की HSCRP आहे किंवा ESR आहे किंवा आर्थरायटिस केसमध्ये RA फॅक्टर हे जे काय केले जातात तर ते वाढून येतात. हे जे काय फॅक्टर्स आहेत तर ते याच्यामध्ये जे इन्फ्लमेशन जे बॉडीमधलं वाढलेलं असतं, तर बऱ्याच वेळा असं होतं की ड्रिंक घेतल्यानंतर आता बरेच आपण अशा केसेस ऐकलेल्या आहेत की जिम मध्ये वर्कआउट करताना किंवा एखाद्या कार्डिओ क्लास चालू आहे आणि तिथे असं यंग एजमध्ये मॅक्सिमम केसेसमध्ये 30 ते 40च्या दरम्यान हार्ट अटॅक्स आलेले आहेत. तर त्याच्या मागचं रिझन काय असतं की इन्सुलिन रेजिस्टन्स बॉडीमध्ये डेव्हलप झालेला असतो, इन्फ्लमेशन असतं आणि त्या केसमध्ये त्या व्यक्तीला माहित नसतं. एक तर त्यांनी ब्लड टेस्ट केल्या नसतात कधी, तो स्वतःला हेल्दी समजत असतो, त्याला वाटत असतं की मी जिम करतो, मी रेग्युलर हे करतो, काय होतंय मला, किंवा कधी ड्रिंक केलं विकली वन्स काय होणार आहे मला. आणि या केसमध्ये काय होतं की आदल्या दिवशी काहीतरी ड्रिंक केली असेल, दुसऱ्या दिवशी जाऊन जिम हिट केली, तर तिथं ते इन्फ्लमेशन जे काय असतं ते कारणीभूत ठरतं हार्ट अटॅक यायला. तर मॅक्सिमम केसेसमध्ये हे असं झालेलं असतं. आणि इन्सुलिन रेजिस्टन्स हे सगळ्यात पहिलं कारण आणि रूट कॉज म्हणेन मी सगळ्या आजारांचं. तर फक्त डायबेटीस नाही, पण हार्ट डिझीज किंवा कार्डिओव्हॅस्क्युलर जी हेल्थ आहे ती त्याच्या मागचं पण रिझन आहे की तुमच्या बॉडीमध्ये इन्सुलिन हार्मोन नीट काम करत नाही.